आज आपण वचनातून पाहत असताना खरोखर आपला परमेश्वर हा विश्वास योग्य परमेश्वर आहे. आणि देवाचं वचन सांगतं की त्याची परीक्षा तुम्ही पाहू नका, कारण देव जो काही त्याने अभिवचन दिलेले आहे ते अभिवचन पूर्ण करणार आहे. पण आपला शत्रू हा सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा तो आपल्या पाठीशी लागलेला असतो आणि त्याचे डावपेच आपल्याला ओळखता यावेत, म्हणून आपण त्याकडे लक्ष देणं गरजेचं असं आहे. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची देखील आपण पाहतो की परीक्षा घेतलेली आपण पाहतो, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाला कशा प्रकारे उत्तर दिले आणि त्याने कसं आपल्याला सैतानाच्या डावपेचापासून सावध राहिलं पाहिजे हे शिकवलं, त्याबद्दल आपण देवाचे मनापासून आभार मानूया. आज आपण आपल्या मननासाठी मत्तयाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 5 ते 7 वचनं वाचणार असे आहोत. मत्तयाचं शुभवर्तमान याचा 4था अध्याय 5 ते 7 मी वचन आपल्या सर्वांसाठी वाचत आहे. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असा शास्त्रलेख आहे की तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. आणि आपण इथं पाहतो की सैतानाने प्रभू येशू ख्रिस्ताला सांगितलं की तो पवित्र नगरीच्या वरती नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभं केला आणि म्हणे उडी मार, कारण असा शास्त्रलेख आहे की ते तुला उचलून धरते. आणि प्रभूने काय उत्तर दिलं आपण पाहतो. वचन 7 मध्ये आपण पाहतो, येशूने त्याला म्हटले, आणखी असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. आणि आपण इथं देखील पाहतो की परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताने सैतानाला उत्तर दिले की जो देव आहे त्याची परीक्षा पाहू नको. आणि म्हणून तुम्हाला आणि मला सैतानाचे सर्व डावपेच ओळखता आले पाहिजेत, कारण आपल्याला माहित आहे की सैतान धूर्त आणि चालाक आहे. तो आपल्याला स्वतः फसवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून सैतानाचे डावपेच ओळख असताना सैतानाचे जे हल्ले आहेत ते कशा प्रकारचे असतात पहा. सैतान नेहमी देवाने दिलेल्या अभिवचनाच्या विरुद्ध किंवा देवाने जे अभिवचन आपल्याला दिले आहे त्याप्रमाणे देव करतो की नाही हे पाहण्यासाठी माणसाच्या मनात विचार घालतो. आपण इथं पाहतो की देवाच्या अभिवचनाविरुद्ध वागण्याचा तो सल्ला देतो, मग आपल्या मनात विचार घालतो, किंवा देव तसा करतो की नाही हे पाहण्याचे त्याची परीक्षा घेण्याचा सैतान आपल्या मनात विचार असा घालतो. आणि म्हणून देवाचं वचन तुम्हाला आणि मला काय सांगतं की आपण पाहतो की अनुवादाच्या पुस्तकामध्ये असं लिहिलंय, तू आपला देव याची परीक्षा पाहू नको, कारण देवाने जे अभिवचन दिलेले तो करणार आहे. पण तुम्हाला आणि मला त्याची अभिवचन प्रमाणे विश्वास ठेवून चालायचं आहे, परीक्षा घेण्याची गरज नाही. आणि म्हणून पहा, सैतान नेहमी 4 प्रकारे तुमची आणि माझी परीक्षा घेण्याचा प्रयत्न करत असा असतो. आणि म्हणून आपण सैतानाचे डाव ओळखता पाहिजे. स्तोत्र संहिता त्याचा 91 अध्याय आणि 11 आणि 12 वचन वाचलं तर ते पुढं आपण आता वचन वर वाचलं आपण तेच वचन आहे. अशा प्रकारे सैतानाचा पहिला हल्ला असतो, किंवा सैतान पहिली परीक्षा त्याची डावपेच घेण्याची त्या वचनात सांगितलेलं असं आहे. कारण असं लिहिलं, स्तोत्र 91, 11 आणि 12 वचन वाचत आहे मी. कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्य दूताला आज्ञा देईल. तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. आणि आपण इथं पाहतो ही सैतानाचे डावपेच आहे आणि देवाचं अभिवचन आहे आपल्याला दिलेलं. पण जर तुम्ही स्वतः उंचावरून उडी मारली आणि प्रभूची परीक्षा पाहिली, जर आपण स्वतः देवाच्या वचनात सांगितले खाली पडला तर तुला देवदूत झेलून धरतील.
पण आपण देवाची परीक्षा पाहण्यासाठी जर उंचावरून उडी खाली मारायचा प्रयत्न केला परीक्षा पाहण्यासाठी, तर काय होईल? आपल्या हातापायाचे हाड मोडतील, नाही तर मरण येईल. उंचावरून उडी खाली मारली तर अकस्मात जर तुमच्या जीवनात ह्या गोष्टी घडल्या अकस्मात, तर देव नक्कीच त्यामध्ये तुम्हाला सहाय्य करणार आहे. कारण देवाच्या वचनामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्या जर तुमच्या जीवनात घडल्या तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही. पण परीक्षा घेण्यासाठी जर तुम्ही ते करत असाल तर त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागतील. पहा, मार्काचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 18व्या वचनात असं लिहिलंय, सर्प उचलतील, कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्याने दुखनाईतावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. तुम्ही ह्या वचनात सांगितलेलं आहे की कोणताही प्राणघातक पदार्थ प्याला तर त्याचा परिणाम तुमच्यावर होणार नाही, बाधा होणार नाही. आणि जर आपण प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी, जर तुम्ही प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी सापाला उचलाल तर तो तुम्हाला चावेल व तुम्ही मराल. प्रभूची पाहण्यासाठी विष प्याल तर नक्कीच मराल. पण नकळत ह्या गोष्टी तुमच्या जीवनात अकस्मात आल्या तर प्रभू तुमचे संरक्षण करेल. नकळत ह्या गोष्टी, साप जर आपण नकळत पकडला किंवा आपण जाणून बुजून प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी उतारला तर नक्कीच साप चावेल. जर जाणून बुजून तुम्ही विष पिलं तर नक्कीच मारा. पण अचानक किंवा अकस्मात जर ह्या घटना घडल्या तर प्रभू त्यापासून सोडवणार आहे. आणि म्हणून आजारी पडलात आणि प्रभूला म्हणालात मला बरे कर, मी औषध खाणार नाही, तर तुम्ही नक्कीच मराल. कारण प्रभूने मनुष्याला बुद्धी देऊन औषधे बनवलेले आहे, तर ती तुम्ही घेतली पाहिजेत. अशा वेळी जर तुम्ही औषध घेतलं नाही तर तुम्ही मराल. कारण प्रभूने मनुष्याला दिलेले आहेत म्हणून. आणि आपण पाहतो शद्रक, मेशक आणि अबेदनेगो यांना देवाने अग्नीतून वाचवलं, पण ते स्वतःहून अग्नीत गेले नाही, त्याला टाकण्यात आलं. आपल्याला ती गोष्ट माहित आहे. दानिएलच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय त्या वचनामध्ये आपण पाहतो. दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 21व्या वचन जर वाचलं तर आपल्याला पाहायला मिळेल. दानिएलचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि तिथं आपल्याला पाहायला मिळेल की त्या संबंधाने त्यांना अग्नीत कसं टाकण्यात आलेलं आपण असं पाहतो. दानिएलचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय आणि वचन मी सर्व गोष्ट माहिती आहे पण 21वं वचन वाचतोय. दानिएलचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 21व्या वचनात असं लिहिलेलं आहे, पहा, शद्रक, मेशक, अबेदनेगो हे तिघे पुरुष मुसक्या बांधलेले असे त्या धगधगी अग्नीच्या भट्टीत पडले. त्यांना टाकण्यात आला मुसक्या बांधून, आपण तिथं पाहतो. पण त्याच अध्यायामध्ये जर आपण पुढे वाचलं तर आपल्याला पाहायला मिळेल. 27वं वचन वाचतो आपण त्याच अध्यायातलं, दानिएल 3रा अध्याय 27वं वचन पहा. आणि राजप्रतिनिधी, नायक, अधिपती, सरदार व राजमंत्री जे तेथे जमले होते त्यांनी या पुरुषास पाहिले, तो त्यांच्या शरीरावर अग्नीचा परिणाम झालेला नव्हता, त्यांच्या डोक्याचा एक केसही होरपळला नव्हता, त्यांच्या पाय मोजाना काही झाले नव्हते आणि अग्नीचा गंधही त्यास लागला नव्हता. आणि आपण इथं पाहतो, जर जाणून बुजून नाही पण त्यांना टाकण्यात आलं होतं, पण देवाने त्यांना वाचवलं. देवाचं अभिवचन आहे, देव त्याच्या अभिवचनाप्रमाणे करणारा असं आहे. आपण विश्वास ठेवला पाहिजे, पण आपण देवाची परीक्षा पाहिजे नाही. पहिला सैतानाचा अस्त्र आपण पाहतो की तो आपल्याला ह्या प्रकारे परीक्षा घेण्यास पाहतो. दुसरं आपण हे पाहतो, तिथं असं लिहिलेलं आहे, दुसरं, मी आज्ञा कानून मोडेल
जे कानून आणि आज्ञा आहे ते मोडेल आणि प्रभूच्या हस्तक्षेपाची अपेक्षा करेल. जर जाणून बुजून जर तुम्ही कानून मोडला, कायदा मोडला आणि प्रभूला सांगितलं की मला त्याने ह्यापासून वाचवलं पाहिजे, तर तसं होणार नाही, कारण त्याचे परिणाम भोगावे लागतील. कारण प्रभूने तसं लिहिलेलं आहे. पहा, आपण पाहतो अशा वेळी प्रभू आपण सांगत आहे, आज्ञा नियम पाळा, नाही पाळाल तर शिक्षा होणार, नियमाप्रमाणे चाला. आता उदाहरणार्थ आपण पाहतो, बाईक चालवत असताना आपल्याला हेल्मेट घालायला सांगितलेलं आहे, कारण ॲक्सिडेंट ठेवल्यावर तुम्हाला मार लागू नये आणि तुम्ही मरू नये किंवा तुम्हाला जखम होऊ नये. पण तुम्ही जाणून बुजून जर गाडी चालवत आहात आणि हेल्मेट घातलं नाही आणि मरा आणि गाडी चालवाल आणि पडला, तर ॲक्सिडेंट होऊन त्याचा परिणामाला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून आपण इथं पाहतो की हे गोष्ट आपण आपल्या लक्षात ठेवली पाहिजे. किंवा आपण गाडी वेगानं चालवत आहोत, आपल्याला सांगितलेलं आहे 40 किलोमीटरने चालवायची आहे, पण तुम्ही 120 किलोमीटरने गाडी चालवत आहात. आणि आपण इथं पाहतो, जर गाडी तसं चालवत आहात आणि ॲक्सिडेंट झाला तर नक्कीच मरणाला सामोरं जावं लागणार आहे. आणि म्हणून देवाचं वचन स्तोत्र आपल्याला सांगतंय 89 मध्ये, कारण देवाने सांगितलेलं आहे की नियम आणि आज्ञा पाळायची आहे. स्तोत्र 89, आपण त्यातली काही वचन वाचूया. स्तोत्र 89 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्तोत्र 89 30 ते 32 वचन मी वाचत आहे. स्तोत्र 89 30 पासून. तिथं काय म्हणतं देवाचं वचन, जर त्याच्या वंशजाने माझे नियमशास्त्र सोडिले, माझ्या निर्णयाप्रमाणे चालले नाहीत, जर माझे नियम त्यांनी मोडले, माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर मी त्यांच्या अपराधाचे शासन दंडाने करेन, त्यांच्या अनितीचे शासन फटक्याने करेन. तुम्हाला आणि मला आज्ञा पाळायला देवानं सांगितलेलं आहे, मोडायचं नाही. आज्ञा मोडायची, नियम मोडायचे आणि देवाच्या आशीर्वादाची अपेक्षा करायची नाही. देवाची परीक्षा पाहिजे नाही. हा सैतानाचा दुसरा डावपेच असतो, त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पहा, तिसऱ्या सैतानाच्या डावपेचाचं औषध आहे, कारण असं सांगितलेलं आहे मलाकीचं पुस्तक 3रा अध्याय आणि 10व्या वचनात असं लिहिलेलं आहे, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही. एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्ततो की नाही, याविषयी प्रतिती पहा. हे देवाचं अभिवचन आहे, देवानं सांगितलेलं आहे. म्हणून देवाला भेट देत असताना किंवा दान देत असताना आपण त्याच्या बदल्यात देवाने तुम्हाला आणि मला काहीतरी दिलं पाहिजे, या अपेक्षेने दान धर्म करायचा नाही किंवा दान द्यायचं नाही आहे. कारण आपल्याला देवानं तसं सांगितलेलं आहे, कारण देवाची आज्ञा आहे की तो आशीर्वाद देणारच आहे. पण आशीर्वाद मिळावे म्हणून देवाला तुम्हाला आणि मला दान देण्याची गरज नाही. त्या अपेक्षेने तुम्ही आणि मी देवाची सेवा करू नये, कारण सैतान तसं करायला सांगतो. आणि म्हणून आपण देवाला जे काही भेट देतो त्या आशीर्वादाची अपेक्षा करून भेट द्यायची नाही किंवा दान द्यायचं नाही, कारण कारण दान देणं हे देवाने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे आणि ते आपलं कर्तव्य आहे. कारण आपण पाहतो देवाने जे दिले आहे त्यातूनच देवाला देणे हे आपले कर्तव्य आहे. देव त्याच्या अभिवचनाप्रमाणे करेल, पण त्या उद्देशाने देवाला देऊ नये. पण सैतान तसं करण्यास भाग पडतो आणि आशीर्वादाची अपेक्षा करायला पाहतो आणि आपल्या पदरी निराशा पडते. मनात देवानं दिलेले दान देण्याचे सांगितलेलं आहे, तर ते तुम्हाला आणि मला देणं कर्तव्य आहे. 4था पॉइंट आपण इथं पाहतो, सैतानाचा परिचय घेण्याचा किंवा देवाच्या आज्ञेपासून जोर घेऊन जाण्याचा. देवाला प्रार्थना करताना विनंती करायची, आज्ञा द्यायची नाही. आपण जे काही प्रार्थनेद्वारे मागतो तर देवाला विनंती करायची, देवा दे, देवाची इच्छा देव, पण हा देवा तो दिलंच पाहिजे, असंच केलं पाहिजे, आपण देवाला आज्ञा करू शकत नाही. पहा, एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो.
दुष्काळ पडलेला होता, पावसासाठी लोक प्रार्थना करत होते, मंडळी जमून प्रार्थना करत होती. आणि मंडळी प्रार्थना करत असताना देवाने मंडळीची प्रार्थना ऐकली आणि देवाने पाऊस पाठवला. इतका भरपूर पाऊस पाठवला की भरपूर पाऊस झाला. आणि त्याच पावसामध्ये एक देवाचा दास देवाची सेवा, वचन सेवा करत होता. रस्त्यावरचं शुभवर्तमान सांगत होता. त्या पावसाचा त्याला अडथळण आली, त्रास झाला आणि म्हणून त्याने मोठ्याने ओरडून तो देवाला म्हणाला, हे देवा, मी तुला सांगते, पाऊस बंद कर. देवाला आपण आज्ञा देऊ शकत नाही, कारण सर्वजण देव त्याच्या इच्छेप्रमाणे करत असतात. आणि म्हणून आपण ह्या जीवन जगत असताना, देवाचं जगत असताना आपण देवाच्या ह्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शैतान धूर्त आणि चालाक आहे, त्याच्या चालाकडे लक्ष देऊन आपण आपल्या देवाची परीक्षा पाहायची नाही. देव त्याच्या अभिवाचनाप्रमाणे करणारा असा देव आहे. आणि देवाने जे तुम्हाला आणि मला सांगितलं ते करायचं आहे. आणि म्हणून आपण जीवन जगायचं ना, ख्रिस्तामध्ये जीवन जगत असताना आपण वचनावर विश्वास ठेवूनच जीवन जगावे, देवाची परीक्षा पाहू नये. आणि औषधाशिवाय आरोग्याची अपेक्षा करू नका, देवाची परीक्षा पाहू नका. कानून कायदा नियम मोडायचे आणि प्रभू सोडील म्हणून परीक्षा पाहू नका. किंवा देवाला भेट देत असताना आशीर्वादाची अपेक्षा करायची नाही, देव देणार. आणि प्रार्थना करताना देवाला विनंती करायची, आज्ञा देऊ नका. अशी कृती करून देव आपणा बरोबर आहे की नाही म्हणून देवाची परीक्षा पाहू नका. ज्यावरी गोष्टी सांगितलेल्या आहेत ती जर आपण कृती करत आहोत आणि देवाकडून अपेक्षा करत आहोत, देव म्हणतो अशी कृती करून देवाची परीक्षा पाहू नका. निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्यायामध्ये जर आपण गेलो तर तिथं आपल्याला इस्रायल लोकांसंबंधानं पाहायला मिळेल. मोशेने त्या ठिकाणी, निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि मी 7वं वचन वाचत आहे. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा, कसोटी, मरिबा असे ठेवले, कारण इस्रायल लोकांनी तिथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे की नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिजे. आपल्याला माहित आहे की देवाने इस्रायल लोकांनी मिसर देशातून अनेक चमत्कार करून बाहेर काढलेला आपण इथं पाहतो. एवढंच केवळ नाही तर ते वाटेने चालत असताना देवाने इस्रायल लोकांसाठी भरपूर असं काही केलं. ते सर्व विसरले आणि त्यांना त्या ठिकाणी पाणी प्यायला मिळालं नाही. म्हणून तो देव आमच्यामध्ये आहे की नाही म्हणून ते आणि ते मोशे विरुद्ध उठले. मोशेला म्हणाले, तू आम्हाला इथं मारायला आणलेलं आहेस का वगैरे. पाणी प्यायला मिळत नव्हतं. पण देवाने त्यांच्यासाठी काय काय केलं ते सर्व विसरले. आपण पाहतो देवाने त्यांना गुलामगिरीतून सोडवले, त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला, मान्ना दिला. एवढंच केवळ नाही, वाट दाखवण्यासाठी दिवसा मेघस्तंभ, रात्री अग्निस्तंभ दिला. वाळवंटात जात असताना त्यांची काळजी घेतली. एवढं सर्व केले तरी एखाद्या गोष्टीची कमतरता भासली की देवावर भरवसा न ठेवता ते कुरकुर करीत. त्यामुळे देव त्यांच्यावर नाराज झाला व ते देवाला दुःख झाले. प्रार्थनांचे उत्तर मिळत नाही तर आपण देवावर अविश्वास प्रगट करतो. देव सर्व गोष्टी त्याच्या वेळेनुसार करीत असतो. तो आपणास काही कमी पडू देत नाही. तो कठीण परिस्थितीमध्ये सहाय्य करतो, अनुग्रह देतो व कृपा देखील पुरवतो. 99% देव आपल्या गरजा पुरवत आहे. पण एखाद्या गोष्टीची जर उणीव भासली, जसं इस्रायल लोकांनी आपण पाहिलं की कुरकुर केले आणि ते मोशेच्या विरुद्ध, देव आमच्यामध्ये आहे की नाही, देवाने आम्हाला मारण्यासाठी इकडे आणलं का नाही, कुरकुर करत लागले. तर असं आपण आपल्या एखादी गोष्ट जर उणीव पडली तर देवाविषयी आपण नाराज होऊ नये, कुरकुर करू नये. आणि कुरकुर करायचं, नाराज होण्याचं काम हे सैतानास शिकवतो. सैतानाची डावपेच आहे. देवाने ज्या परिस्थितीत तुम्हाला आणि मला ठेवलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला राहणं गरजेचं आहे. कारण फिलिप्पियरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13व्या वचनाचं आपल्याला पाहायला मिळतं, वाचायला मिळतं. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावया शक्तिमान आहे.
सर्व काही करावयास शक्तिमान आहे. आणि आपण इथं पाहतो देव सर्व गोष्टीत कृपा पुरवणारा असा आहे. तसंच आपण पाहतो मोशेच्या जीवनात दुसरा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो इस्रायल लोकांसंबंधाने. निर्गमाचं पुस्तक त्याचा 32वा अध्याय आणि पहिल्या 1 ते 7 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तिथे देखील आपण पाहतो की त्या इस्रायल लोकांनी देवाची परीक्षा पाहिली आणि ते देवाला विसरले. आपण पाहतो मोशे पर्वतावरती देवाकडे गेला होता, त्याला येण्याला उशीर लागला आणि मग ते आरोनाला म्हणाले, हे आम्हाला मोशाने आणलं, त्याचं काय झालं माहित नाही, 40 दिवस झाले त्याचा पत्ता नाही आहे आणि आमच्या पुढे चालतील असे देवगण. आणि आपण पाहतो की अरोनाने त्यांच्या कानातले कुंडले वगैरे काढून कोणानं काढून त्याचं वासरू बनवलं आणि ते वासराची सेवा करायला आणि मग नाचू लागले, बागडू लागले आणि काय म्हणाले, हाच आमचा देव आहे ज्याने आम्हाला आतापर्यंत चालवलं. म्हणजे अशा रीतीने आपण इथं पाहतो की ते देवापासून दूर गेलेले असे लोक पाहतो. आणि म्हणून आपण देवाची परीक्षा पाहायची नाही. देव त्याच्या अभिवचनाप्रमाणे करणारा असा आहे. आणि म्हणून आपण इथं पाहतो की ज्या मार्गाने त्याने जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केली होते. निर्गमाचं पुस्तक त्याचा 32वा अध्याय आणि 8व्या वचनात देव म्हणत आहे, ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञा केले होते तो मार्ग इतक्यात सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक पोती वासरू करून त्याची पूजा आरती केली व त्याला बळी अर्पण केले. आणि हे इस्रायला, ज्याने तुला मिस्र देशातून आणले आहे तोच हे तुमचे देव असे ते म्हणू लागले. देवाला विचारले. आणि हे सैतानाचं काम आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वासराला ते देव म्हणू लागले. परमेश्वराचा विश्वास योग्यतेची त्यांची परीक्षा पाहिली. परमेश्वर तुम्हाला आणि मला अभिवचन दिलं, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदतीच तुमच्या बरोबर, मी तुम्हाला सोडणार नाही, टाकणार. देव आपल्या बरोबर ते, आपण देवाची परीक्षा पाहिजे नाही. आणि म्हणून आपण स्तोत्र 118 आणि 5 पासून बंद करूया. तिथे त्याने आपले भय धरणाऱ्यास अन्न दिले, तो आपला करार सदा समोर. देवाने जो काही करार तुमच्याशी आणि माझ्याशी केलेला तो देव विसरणार, तो सदा समोर होतो आणि तुमची आणि माझी काळजी घेतो. आणि म्हणून देवाची आपण परीक्षा पाहिजे. परमेश्वर आमच्यासाठी, आमच्या मुलाबळासाठी विश्वास योग्य आहे. त्याची परीक्षा नाव पाहायची नाही, देवाच्या अभिवचनाप्रमाणे सर्व करायचं. तसं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करो.